पहिली थेअरी आपली कंप्लीट झाली आहे. आता आपण पहिला एक्सरसाइज सोडवतोय. काही एक्झाम्पल बघतोय आपण. बघा, पहिलं एक्झाम्पल आपण लिहिलं, इन अ ट्रायंगल PQR, PQ बार इक्वल टू 2A बार and QR bar equal to 2B bar. The midpoint of PR is M. Find the following vectors in terms of A bar and B bar. एक ट्रायंगल आहे आपला PQR. आपण एक ट्रायंगल काढूयात बघा. याच्यात काय दिलंय तुम्हाला, तर PQ बार इक्वल टू 2A बार, म्हणजे हा जो वेक्टर आहे PQ बार हा आहे 2A बार अँड QR बार, हा QR बार जो आहे हा आहे 2B बार अँड द M इज मिड पॉइंट ऑफ PR. या PR चा मिड पॉइंट आहे हा M, म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे. Find the following vectors in terms of A bar and B bar. तर काय वेक्टर काढायचे आपले, त्यातला पहिला आहे PR बार, म्हणजे हा एक वेक्टर काढायचा आपल्याला. पुन्हा PM बार, म्हणजे हा एक वेक्टर काढायचा. आणि QM बार, म्हणजे हे Q आणि हे जोडायचं आहे आणि Q कडून M कडे जायचं. हा तिसरा एक वेक्टर काढायचा. त्रिकोणाचे दोन वेक्टर तुम्हाला दिलेत, तुम्हाला तीन वेक्टर काढायचे. एक ही तिसऱ्या साईडचा वेक्टर, एक हा छोटा अर्धा वेक्टर आणि एक हा QM वेक्टर. आता आपण लिहूयात काय काय दिले तुम्हाला बघा. इन ट्रायंगल PQR पहिले काय दिलं, तर PQ बार इक्वल टू 2A बार आणि QR बार इक्वल टू 2B बार, हे तुम्हाला दिले. आता आपल्याला जायचंय PR बार कडे. मग पहिला वेक्टर आहे आपला PR बार. बघा बरं कसं जाणार, तुम्ही P कडून R कडे जायचंय, म्हणजे P कडून Q कडे जाणार आणि Q कडून R कडे जाणार. म्हणजे पहिला वेक्टरला PQ बार प्लस QR बार, PQ बार इक्वल टू PR बार इक्वल टू PQ बार प्लस QR बार. आता हा दिलाय बघा वेक्टर तुम्हाला, किती आहे 2A बार, हा 2B बार. म्हणजे हे फार तर आपल्याला असं लिहिता येईल, दोन कॉमन काढले तर, म्हणजे PR बार वेक्टर झाला 2 इंटू A बार प्लस B बार, किंवा 2A बार प्लस 2B बार तसंच ठेवलं तरी चालेल. आता परत काय दिलंय तुम्हाला, तर M इज मिड पॉइंट ऑफ PR. M हा काय, तर PR चा मिड पॉइंट आहे. मग जर तो मिड पॉइंट असेल तर होणार काय बघा बरं, तर मिड पॉइंट म्हणजे काय असणार आहे, तर याच्या निम्मी ही लेंथ असणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे लेंथच्या भाषेत विचार केला तर PM लेंथ जी असणार आहे ही लेंथ 1/2 असेल लेंथ PR चा. बरोबर, हे वेक्टर नाहीये, लेंथ आहे, आपण असं म्हणूयात. हा बघा, M हा मिड पॉइंट असल्यामुळे काय झालं, तर PM डिस्टन्स हे निम्म झालं PR पेक्षा. आता हेच मॅग्निट्यूड ऑफ वेक्टरच्या भाषेत बोलूयात. PM या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती झालं, तर 1/2 मॅग्निट्यूड ऑफ PR बार. लेंथ म्हणजे शेवटी काय असतं, वेक्टरचं मॅग्निट्यूड असतं. त्यामुळं मॅग्निट्यूड ऑफ PM बार इक्वल टू 1/2 मॅग्निट्यूड ऑफ PR बार. आता हेच वेक्टरच्या भाषेत कसं झालं, तर PM हा जो वेक्टर आहे हा वेक्टर 1/2 असेल PR वेक्टरच्या. बघा, मॅग्निट्यूडचा विचार केला आणि हे दोन्ही वेक्टर कसे आहेत, एकाच लाईनवर आहेत, म्हणजे कोलिनियर झाले. म्हणजे एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये लिहिता येईल. तोच फॉर्मॅट आपण इथं वापरला.
फक्त ते स्केलर मल्टिप्लिकेशन कसं केलं आपण, तर लांबीवरून केलं, त्याचं जे मॅग्निट्यूड होतं त्याच्यावरून केलं. आता पी एम बार हा कसा आला, तर पी आर बारच्या निम्मा आला. पी आर बार इथे आहे 2 इंटू ए बार प्लस बी बार, त्यातला हा 2 जाईल बघा, म्हणजे शिल्लक काय राहिलं, तर ए बार प्लस बी बार. आता पुढचा तिसरा वेक्टर आहे क्यू एम बार. बघा बरं क्यू एम बार कुठं आहे, हा इथं आहे क्यू एम बार. मग कसं जाऊयात, इकडून इकडे जाऊयात आणि इथून इथे जाऊयात, म्हणजे क्यू कडून पी कडे जायचं आणि पी कडून एम कडे जायचं. म्हणजे तिसरा वेक्टर किती झाला, तर क्यू एम बार इक्वल टू झालं क्यू पी बार प्लस पी एम बार. मग आता क्यू पी बार वेक्टर आहे का तुमच्याकडे, नाहीये, पण त्याचा अपोजिट वेक्टर आहे तुम्हाला, पी क्यू बार माहिती आहे. म्हणजे हे आपल्याला असं लिहिता येईल क्यू पी बार इक्वल टू मायनस ऑफ पी क्यू बार प्लस पी एम बार आपण आत्ताच काढला, सो मायनस ऑफ पी क्यू बार. पी क्यू बार किती होता बघा, पी क्यू बार आहे आपला, पी क्यू बार आहे 2a बार, म्हणजे इथं आलं मायनस 2a बार प्लस पी एम बार आलं ए बार प्लस बी बार, म्हणजे टोटल किती आलं मायनस ए बार प्लस बी बार, म्हणजे टोटली झालं बी बार मायनस ए बार. आता हा जेवढा पी एम आहे ए बार प्लस बी बार, ती किंमत फक्त आपण इथं लिहिली आणि हा वेक्टर कॅल्क्युलेट केलाय. हे आपले तिन्ही वेक्टर काढून झाले. पुढचं गणित आहे बघा, इफ ए बी सी डी ई एफ इज अ रेग्युलर हेक्सागॉन शो दॅट ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार इक्वल टू 6 इंटू ए ओ बार, वेअर ओ इज द सेंटर ऑफ हेक्सागॉन. एक रेग्युलर हेक्सागॉन घेतलाय, हेक्सागॉन म्हणजे षटकोन, 6 बाजू पण रेग्युलर आहेत म्हटल्यावर 6ही बाजू त्याच्या समान आहे, असा तो हेक्सागॉन घेतला आणि ओ त्याचा सेंटर आहे. मग आपण डायग्राम काढूयात बघा. बघा आपण एक साधारण रेग्युलर हेक्सागॉन काढला, याचे कोऑर्डिनेट्स आहेत ए बी सी डी ई आणि एफ. आता वेक्टर कुठले कुठले घ्यायचे बघा, ए बी बार ए सी बार आम्ही जोडलेला, ए डी बार म्हणजे ए आणि डी जोडायचे, पुन्हा ए ई बार आणि ए एफ बार. एकाच पॉइंट ए मधनं सगळे वेक्टर बाहेर पडलेले, आणि इथं हे जर सगळे असे जोडले तर एक ओ पॉइंट आपल्याला असा मिळेल की जो सेंटर असेल या हेक्सागॉनचा. मग आता बघा रेग्युलर हेक्सागॉन म्हणजे काय असतं, तर या दोन लाईन पॅरलल असतात, या दोन लाईन बघितल्या तर पॅरलल असतात, या दोन लाईन पॅरलल असतात, आणि याचे साहीचे डिस्टन्स ही जी लेंथ असते या साही साईडची तर सेम असतेच, पण या समोरासमोरच्या दोन बाजू ज्या कन्सिडर केलेल्या आहेत, या समोरच्या दोन बाजू पॅरलल असतात, म्हणजे हे दोन वेक्टर इक्वल वेक्टर झाले, हे दोन वेक्टर इक्वल वेक्टर झाले, पुन्हा हे दोन वेक्टर इक्वल वेक्टर झाले. समोरासमोरचे दोन वेक्टर हे इक्वल वेक्टर्स असतात. मग आता बघा आपल्याला काय करायचंय, तर ए बी सी डी ई एफ इज अ रेग्युलर हेक्सागॉन. हा एक रेग्युलर हेक्सागॉन आहे. मग आपल्याला असं म्हणता येईल की ए बी बार इक्वल टू ई डी बार आणि ए एफ बार इक्वल टू सी डी बार. ही लेंथ एवढी आहे, ही लेंथ एवढी आहे. आता आपण काय करूया, तर दिलेलं जे इक्वेशन आहे त्यातला LHS घेऊयात, जे शो दॅट करायचं आहे ते काय तुमचं बघा, ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार. तर आता यातले दोन दोन वेक्टर आपण जवळ जवळ घेऊयात. कुठला कुठला बघा, तर बघा हा जो मधला ए डी बार आहे हा आपण सुरुवातीला लिहूयात. आता दोन दोन वेक्टर कोणते जवळ लिहायचे बघा, तर एक आला ए बी बार आणि एक आला ए ई बार. कुठले कुठले लिहिले बघा,
एक हा लिहिला आणि एक हा लिहिला. ए बी बार आणि ए ई बार हे दोन वेक्टर जवळ घेतले. प्लस पुढचा वेक्टर घेतला आपण ए सी बार प्लस ए एफ बार. आता हे दोन वेक्टर जवळ घेण्याचा उद्देश काय आपला, तर आपण वरती लिहिलंय बघा, या ए बी बारच्या जागेवर ई डी बार लिहिता येईल आपल्याला. इथं आला ई डी बार प्लस हा झाला ए ई बार, तसाच प्लस या ए एफ बारच्या जागेवर आपल्याला सी डी बार लिहिता येईल. म्हणजे इथं आलं ए सी बार प्लस सी डी बार. आता हे बघा, हा ए डी बार तसाच ठेवला प्लस हे थोडंसं उलटं करून घेऊ, हे आधी लिहू, ए ई बार प्लस ई डी बार प्लस ए सी बार प्लस सी डी बार. आता ए डी बार प्लस हे ए कडून डी कडे, ए कडून ई कडे जायचं आणि परत ई कडून डी कडे जायचं. बघा बरं, ए ई बार प्लस ई डी बार म्हणजे हा ए डी बार झाला. म्हणजे याच्या जागेवर आपल्याला लिहिता येईल ए डी बार. इथं वाटल्यास तुम्ही लिहा की तुम्ही सबस्टिट्यूशन केलंय ना. सो ए बी बार इक्वल टू ई डी बार आणि ए एफ बार इक्वल टू सी डी बार. हे याचं रिझन झालं की आपण त्याच्या जागेवर सबस्टिट्यूशन केलं. पुन्हा हे ट्रायंगलला अनुसार लिहिलं. इथं काय आलं, ए सी प्लस सी डी बार. बघा बरं, ए सी प्लस सी डी म्हणजे परत ए डी बार झाला. इथं आला ए डी बार. आता हे 3 टाइम्स ए डी बार झाले. सो 3 इंटू ए डी बार. तर हा ए डी बघा, ए कडून डी कडे जायचंय. मधला पॉइंट आपण ओ म्हटलाय, सेंटर आपण म्हटलाय. मग हा हे जे ए ओ अंतर आहे तेवढंच अंतर हे ओ डी असणार आहे. म्हणजे हा जो ए डी आहे हा 2 टाइम्स ओ ए असेल किंवा ए ओ असेल. पटतंय? म्हणजे इथं काय झालं, 3 इंटू हा ए डी किती झाला, तर 2 टाइम्स ए ओ बार झाला. म्हणजे 6 इंटू ए ओ बार झाला. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं. पुढचं एक्झाम्पल आहे आपलं, शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. एक पॉइंट आहे पहिला ए 3 2 -4, बी आहे 9 8 -10 आणि सी आहे -2 -3 आणि 1. हे तिन्ही पॉइंट एकाच रेषेवर आहेत म्हणजेच कोलिनियर आहेत हे आपल्याला दाखवायचं. बघा, हे एकाच रेषेवर हे तिन्ही पॉइंट आहेत. ए बी आणि सी हे एकाच रेषेवर आहेत हे दाखवायचं आहे. म्हणजेच काय असेल, तर आपल्याला या रेषेवरचा ए बी बार काढता येईल, पुन्हा बी सी बार काढता येईल आणि परत हा ए सी बार पण काढता येईल. मग 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट माहिती आहेत, तिन्ही वेक्टर आपल्याला काढता येतील. बघा बरं, तिन्ही वेक्टर कसे आले, 3 पॉइंट जर कोलिनियर असतील तर तिन्ही वेक्टर हे एकाच रेषेवर आले. म्हणजेच हे 2 वेक्टर घेतले तर हे 2 वेक्टर आपल्याला म्हणता येईल कोलिनियर आहेत, कारण एकाच रेषेवर आहेत ते. या 2 वेक्टरचा विचार केला तर हे 2 वेक्टर सुद्धा कोलिनियर आहेत. किंवा हे 2 वेक्टर घेतले तर या 2 वेक्टर सुद्धा कोलिनियर आहेत. मग आपण काय करायचं आता, या टाइपचं एक्झाम्पल असेल तर आपण या 3 पैकी कुठलेही 2 वेक्टर काढायचे. मग तुम्ही हे 2 काढा, हे 2 काढा किंवा हे 2 काढा. कुठलेही 2 वेक्टर जर काढले तर हे 2 वेक्टर कोलिनियर असतील. म्हणजेच काय असतं, तर सपोज आपण हे 2 वेक्टर काढले तर एक वेक्टर हे कोलिनियर म्हणजे एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये येतात. म्हणजे याची जी काही व्हॅल्यू येईल आणि याची जी काही वेक्टर येईल, या वेक्टरला या कुठल्या तरी एका कॉन्स्टंटनी -2 -3 न किंवा 2 न गुणून हा वेक्टर तयार झालेला असेल. आणि जर आपण असं दाखवलं की हे 2 वेक्टर कोलिनियर आहे आणि त्यात कॉमन पॉइंट कुठला आहे, तर बी आहे, तर आपल्याला असं म्हणता येईल की हे तिन्ही वेक्टर हे तिन्ही पॉइंट एकाच लाईनवर आहेत म्हणजेच कोलिनियर आहेत. तर आपण कुठलेही आता 2 वेक्टर काढूया, तुम्ही कुठलेही काढू शकता. सो लेट ए 3 2 -4, बी 9 8 -10 and C -2 -3 आणि 1, B 3 गिव्हन पॉइंट्स. आता याची पोझिशन वेक्टर मानूयात.
So let A bar, B bar, C bar be the position vector of points A, B, C respectively. त्या ABC चे 3 पोझिशन वेक्टर मानले, A बार, B बार आणि C बार. सो A बार इक्वल टू किती येईल बघा, A चे कोऑर्डिनेट आहे 3 2 -4. याला IJK लावायचं म्हणजे इथं आलं 3I कॅप प्लस 2J कॅप मायनस 4K कॅप. पुन्हा B बार किती येईल बघा, याला IJK लावायचं 9I कॅप प्लस 8J कॅप मायनस 10K कॅप. C बार किती आला, मायनस 2I कॅप मायनस 3J कॅप प्लस 1K कॅप. आता तुम्ही कुठलाही काढू शकता. आता आपण काढूयात AB बार. आता AB बार म्हणजे कुठलाही वेक्टर त्याच्या पोझिशन वेक्टर मध्ये कसं लिहिणार, तर टर्मिनल पॉइंटचं पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉइंटचं. हे सगळी थेरी आपण पाहिलेली आहे. AB बार कसा आलाय, तर पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी, बी हा टर्मिनल पॉइंट आहे, मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए. टर्मिनल पॉइंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉइंटचा पोझिशन वेक्टर. म्हणजेच काय आलं, तर बी बार मायनस ए बार. जेव्हा तुम्हाला जमायला लागेल त्यावेळेस ही स्टेप नाही लिहिली तरी चालेल, डायरेक्ट बी बार मायनस ए बार लिहायचं. आता बी बार किती आहे बघा, 9I कॅप प्लस 8J कॅप मायनस 10K कॅप. मायनस ए बार आला 3I कॅप प्लस 2J कॅप मायनस 4K कॅप. करा वजाबाकी, 9I कॅप प्लस 8J कॅप मायनस 10K कॅप. या मायनसनी पुढची चिन्ह बदलली तर मायनस 3I कॅप मायनस 2J कॅप आणि प्लस 4K कॅप. आता जसं गणितात होता सेम सेम टर्म्सची ॲडिशन, तसं इथं सेम सेम वेक्टरची ॲडिशन करायची. म्हणजे हा 3I मायनस 9I मायनस 3I झाला 6I. पुन्हा हे 8I मायनस 8J कॅप मायनस 2J कॅप झाले प्लस 6J कॅप आणि हे किती झाले मायनस 6K कॅप. हा तुमचा झाला AB बार. आता आपण काय काढूया, तुम्ही कुठलाही काढू शकता, आयदर AC काढा किंवा BC काढा. सो BC बार. मग आता बघा BC बार म्हणजे काय आलं, पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट C मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट B. म्हणजेच C बार मायनस B बार. आता C बार किती आहे बघा, मायनस 2I कॅप मायनस 3J कॅप प्लस K कॅप मायनस 9I कॅप प्लस 8J कॅप मायनस 10K कॅप. So this is minus 2I cap minus 3J cap plus K cap. मायनस नी साइन बदलली, 9I cap minus 8J cap आणि प्लस 10K cap. किती आलं बघा, मायनस 11I cap मायनस 11J cap आणि प्लस 11K cap. आता AB बार काढला, BC बार काढला. आता झालं काय, तर या दोघांचे वेक्टर बघा कसे आले, तर इथं 6 6 6 आलं, इथं 11 11 11 आलं. तर आपण काय करूया, आता हे आपल्याला कोलिनियर दाखवायचे ना, म्हणजे एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये दाखवायचा आहे. मग आपण यातून काय करूया, मायनस 11 कॉमन काढूया. म्हणजे इथं आलं I कॅप प्लस J कॅप मायनस K कॅप आणि आता याला 6 न गुणूया, म्हणजे मायनस 11/6 इंटू 6 केलं इंटू I कॅप प्लस J कॅप मायनस K कॅप. म्हणजे तुमचं आलं काय पहा बरं, हे असं होईल, दिस इज इक्वल टू मायनस 11/6 आणि 6 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं की 6I कॅप प्लस 6J कॅप मायनस 6K कॅप. हा कोण आहे तुमचा, तर BC बार आहे, इक्वल टू मायनस 11/6 आणि हे काय बघा बरं तुमचं 6I कॅप मायनस प्लस 6J कॅप मायनस 6K कॅप म्हणजे AB बार. म्हणजे हे AB बार झाला. म्हणजे काय आलं बघा, तर BC बार इक्वल टू मायनस 11/6 इंटू AB बार आला. म्हणजे हा एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये आला. Therefore
BC bar is a scalar multiple of AB bar. म्हणजेच काय झालं, therefore हे दोन वेक्टर कसे झाले तर कोलिनियर झाले, म्हणजेच पॅरलल झाले. therefore BC bar and AB bar are parallel vectors. म्हणजेच काय झालं तर BC bar and AB bar are collinear vectors. Collinear vectors with कॉमन पॉइंट बी. याच्यामध्ये काय तर कॉमन पॉइंट बी. कोलिनियर म्हणजे कसं असतं तर असं पण असतं. मग हा एक वेक्टर काय ए बी बार, दुसरा काय बी सी बार. मग हे दोन वेगवेगळ्या रेषेवर नसणार का तर एक कॉमन पॉइंट आहे त्यांच्यामध्ये, त्यामुळे एक ए बी बार इथं असेल तर बी सी बार इथंच असणार, एकाच रेषेवर असणार, कारण त्याच्यात कॉमन पॉइंट काय बी आहे. म्हणजेच काय झालं therefore पॉइंट्स A, B, C are collinear. ते पॉइंट्स कसे झाले तर कोलिनियर झाले.